मी एका गरीब कुटुंबातून आलो होतो. त्यामुळे माझ्या आईवडिलांच्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी मी अभ्यासात खूपच मेहनत केली, जेणेकरून चांगली नोकरी मिळू शकेल आणि त्यांना त्या सर्व सुखसोयी देऊ शकेन ज्या त्यांना कधीच मिळाल्या नव्हत्या. नोकरीच्या शोधात मी दुसऱ्या शहरात आलो. काम मिळालं होतं, पण सर्वात मोठी अडचण होती भाड्याची खोली मिळवणं. त्या शहरात खोली मिळवणं माझ्यासाठी खूपच अवघड झालं होतं. मी खूप निराश झालो होतो. तेव्हा एक गाडी माझ्या समोर येऊन थांबली आणि एक बाई तिच्यातून बाहेर आली. तिची नजर माझ्यावर पडली तेव्हा तिने मला विचारलं की काय झालं, काही समस्या आहे का. तेव्हा मी तिला सांगितलं की खोली शोधून थकलोय, मिळत नाहीये. तेव्हा ती म्हणाली की तू खोलीचं किती भाडं देऊ शकतोस. मग मी तिला घर भाड्याचं माझं बजेट सांगितलं. तेव्हा ती बोलू लागली की ठीक आहे, तू माझ्या घरी राहा. हे ऐकून मला खूपच आनंद झाला. तिने मला गाडीत बसायला सांगितलं आणि बोलू लागली की चल खोली बघून घे. मी मनात विचार करत होतो की एवढ्या कमी भाड्यातही ती कशी काय तयार झाली. मला काहीच कळत नव्हतं. मला काहीतरी गडबड वाटत होती, पण मी मात्र मजबूर होतो. काही वेळानंतर जेव्हा मी तिच्या घरासमोर पोहोचलो तेव्हा थक्क झालो. घर खूपच सुंदर होतं आणि आत गेल्यावर माझी खोली बघितली, ती सुद्धा खूपच छान होती. मी त्या बाईचे आभार मानले. तेव्हा ती बाई हसून म्हणाली की मी तुला ही खोली एवढ्या कमी भाड्यात दिली आहे कारण मी या घरात एकटीच राहते आणि मला तू चांगल्या घरचा मुलगा वाटतोयस. त्यामुळे कमी भाड्याच्या बदल्यात तू माझे छोटे मोठे काम करत राहा. मी लगेचच आनंदाने होकार दिला आणि सांगितलं की तुमचे जे काही काम असेल मला सांगा, मी आरामात करेन. तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका. आता मी तिच्या घरी राहू लागलो आणि माझे दिवस अगदी आरामात जात होते. थोडे थोडे पैसे मी माझ्या आईवडिलांना देखील पाठवत होतो आणि घर मालकीणीचे छोटे मोठे काम आरामात करत होतो. सर्व काही खूप चांगलं चाललं होतं. पण त्याच वेळी तो दिवसही आला जेव्हा मी पैशांसाठी मोहताज झालो. एका दिवशी जेव्हा मी ऑफिसला पोहोचलो तेव्हा तिथे समजलं की आमची कंपनी तोट्यात चालली आहे, ज्यामुळे सर्वांचा पगार अर्धा केला जात आहे. हे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. जेव्हा पूर्ण पगार होता तेव्हाही मी कसेबसे खर्चामध्ये काटकसर करून माझ्या आईवडिलांसाठी पैसे वाचवू शकत होतो. आणि आता अर्ध्या पगारात तर माझं स्वतःचं जगणं देखील मुश्किल होणार होतं. काय करावं काहीच समजत नव्हतं, कारण बाजारात मंदी आली होती. त्यामुळे सगळ्या कंपन्यांची अशीच स्थिती होती. मग मी विचार केला की दुसरीकडे जाण्यापेक्षा इथे चुपचाप काम करणंच योग्य आहे. जेव्हा भाडं देण्याची वेळ आली तेव्हा मी माझ्या घर मालकीला थोडा वेळ मागितला. मला वाटलं की मी कुठून तरी दुसरं काही काम करून पैसे कमवेन आणि मग भाडं देऊन टाकेल. पण हे सगळं करताना 4 महिने निघून गेले आणि मी एकही पैसा जास्त कमवू शकलो नाही. 5व्या महिन्यात जेव्हा भाडं देण्याची वेळ आली तेव्हा माझ्या घर मालकीला माझ्यावर राग आला. ती म्हणाली की एक तर मी तुला एवढ्या कमी भाड्यात खोली दिली आहे आणि वर तूच मला मूर्ख बनवतोयस आणि माझ्या चांगुलपणाचा फायदा घेतोयस. मी त्यावेळी खूप दुःखी झालो होतो. त्यामुळे माझ्या भावना आवरू शकलो नाही आणि त्यांच्या समोरच रडू लागलो. मी त्यांना सगळं काही सांगितलं. माझं बोलणं ऐकून त्या मला म्हणाल्या की जर तुला काही दुसरं काम मिळत नसेल तर तू माझ्यासाठी काम करशील का. मी आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहिलं. काम या शब्दाचा अर्थ काय होता हे समजण्यासाठी मी प्रयत्न करत होतो. मग त्या म्हणाल्या की इतक्या दिवसामध्ये मी लक्षात घेतलं आहे की तू खूप लवकर कोणासोबतही मैत्री करतोस. तुझ्या बोलण्याची पद्धत देखील खूपच चांगली आहे. म्हणून मी तुला सांगते की तू रोज एका माणसाचा माझ्यासाठी बंदोबस्त कर. त्याच्या तोंडातून अशी गोष्ट ऐकून शब्द थक्क झालो. त्या मला म्हणाल्या की मी तुला 2 दिवसाचा वेळ देते. 2 दिवसाचा निर्णय सांग, नाहीतर माझं 5 महिन्याचं भाडं दे, नाहीतर ही खोली रिकामी कर आणि तुझं सामान इथून सोडून जा. आता माझी अवस्था खूपच बिकट झाली होती. मला काही सुचत नव्हतं की या 2 दिवसात 5 महिन्याच्या भाड्याचा मी कसा काय बंदोबस्त करावा. मी अनेकदा हेच पाहिलं होतं की जे लोक चुकीचं काम करतात त्यांना देव खूप पैसा देतो आणि मी जो एक साधेपणाने जगत होतो आणि माझ्या आईवडिलांच्या सुखासाठी मेहनत करत होतो, माझ्यासोबतच असं का झालं. त्या दिवशी संध्याकाळी माझ्याकडे आईचा फोन आला. तिने सांगितलं की माझ्या बाबांची तब्येत सध्या बरी नाही आणि त्यांनी जवळच्याच डॉक्टरांकडे दाखवलं आहे. औषध खूप महाग आहे, तर ते पुढच्या आठवड्यापर्यंत मनी ऑर्डर पाठवण्यास सांगत होते. हे ऐकून माझे तर भानच हरपले. आता मी ठरवलं की योग्य अयोग्य काहीही असो, मला फक्त आणि फक्त पैसे कमवायचे आहेत.
बाकी काहीही महत्त्वाचं नाही. मी लगेचच रात्री माझ्या घर मालकीणीकडे जाऊन सांगितलं की मी तिचं काम करण्यास तयार आहे. माझं बोलणं ऐकून ती खूपच आनंदी झाली आणि म्हणाली की ठीक आहे, मग उद्यापासूनच तू मला एक माणूस आणून दे, पण त्याला इथे घेऊन येऊ नकोस. मी तुला एक पत्ता देते, त्याला तिथेच घेऊन जा. मी म्हणालो ठीक आहे. पहिल्या दिवशी मी एका माणसाशी मैत्री केली आणि त्याला माझ्या बोलण्यात गुंतवून घर मालकिनीच्या दिलेल्या पत्त्यावर घेऊन गेलो. त्या दिवशी माझी घर मालकीन खूपच सुंदर सजलेली होती. तो माणूस तिला पाहूनच खूप खुश झाला. त्या माणसाचं घर मालकिनीला पाहून तोंडचं पाणी सुटलं. त्यानंतर ती त्याला घेऊन आत गेली आणि मी चुपचाप परत माझ्या खोलीवर आलो. आता मी ऑफिसचं काम संपवून रोज माझ्या घर मालकिनीसाठी एक माणसाचा बंदोबस्त करून तिच्या दिलेल्या पत्त्यावर पोहोचवायचो. एक दिवस जेव्हा मी ऑफिसमध्ये होतो तेव्हा माझ्या मित्राची तब्येत अचानक बिघडली. मग मी त्याला घेऊन रुग्णालयात पळालो. रुग्णालयात बसलेलं असताना मी माझ्या घर मालकींना तिथे पाहिलं. मी विचार केला की ती इथे कोणत्या कामासाठी आली असावी. मग मला वाटलं कदाचित तिला काही काम असावं. माझ्या मित्राला टायफॉइड झाला होता आणि त्याच्या अनेक तपासण्या झाल्या. मग आम्ही औषध घेऊन त्याच्या खोलीवर परत आलो. संध्याकाळी जेव्हा मी माझ्या खोलीवर परतलो तेव्हा माझ्या घरमालकीने माझ्या हातात 20,000 रुपये ठेवले. एवढे पैसे एकत्र पाहून मी खूप आनंदी झालो. ती म्हणाली की तू खूपच चांगलं काम करत आहेस, पण आता तुला तुझं काम वाढवावं लागेल. मी विचारलं की तुमच्या या बोलण्याचा काय अर्थ आहे. ती म्हणाली की मला तुला माझ्यासाठी दररोज अनेक माणसांचा बंदोबस्त करावा लागेल. तिचं हे बोलणं ऐकून मी चक्क रावलो. मी म्हणालो मी असं काही करू शकत नाही. तर ती म्हणाली जर तू असं केलंस तर हे पैसे दुप्पट किंवा तिप्पट होतील. तिचं हे बोलणं ऐकून माझ्या मनात लोभ निर्माण झाला. मी विचार केला की जर मी असं केलं तर माझ्या आईवडिलांसाठी अनेक गोष्टी विकत घेऊ शकेन ज्या मी आजपर्यंत त्यांना देऊ शकलो नाही. मी होकार दिला. आता मी तिच्यासाठी कधी 6, कधी 7 तर कधी 10 माणसांना एकत्र घेऊन जायचो. पण मी खूपच आश्चर्यचकित होतो की ती एका वेळी एवढ्या माणसांशी संबंध कसा ठेवू शकते. तिच्या शरीरात इतकी ताकद कशी आहे. काही महिन्यानंतर माझा मित्र जेव्हा तिच्या टायफॉइडचा चेकअप पुन्हा करायला रुग्णालयात गेला तेव्हा मीही त्याच्या सोबतच गेलो होतो. तिथे बसलेलो असताना मी पुन्हा एकदा माझ्या घर मालकीला त्या रुग्णालयात पाहिलं. मी हैराण होतो की ती इथे काय येते. आधी मी विचार केला की जाऊन पाहावं, पण तेवढ्यात माझा मित्र रिपोर्ट घेऊन आला आणि त्याने मला सोबत चालण्यास सांगितलं. मी त्याच्याबरोबर काही दाखवू इच्छित नव्हतो म्हणून चुपचाप त्याच्यासोबत परत घरी आलो. घरमालकीनीसाठी काम करत असल्यामुळे आता माझं जीवन चांगलं चाललं होतं, कारण आता माझ्याकडे पैशाची कोणतीच कमतरता नव्हती. हे पाहून माझे मित्र म्हणू लागले की तुझ्या हाती काही खजिना लागला आहे का? पगार तर तुला आमच्यासारखाच मिळतो, मग तू एवढी ऐशो आरामाची जीवनशैली कशी काय जगतोयस? आधी तर मी खूप बहाणे केले, पण मग माझा एक मित्र माझ्या मागेच लागला आणि तो म्हणाला की तू नक्कीच काहीतरी लपवत आहे. मी तुझा जिगरी दोस्त आहे, तू मला नाही सांगणार का? बघ मी सुद्धा खूप त्रासात आहे. मला सुद्धा पैशाची खूप गरज आहे, कारण माझ्या बहिणीचं लग्न होणार आहे ज्यासाठी खूप साऱ्या पैशांची आवश्यकता आहे. त्याचं बोलणं ऐकून मी थोडा भावूक झालो. मला माहीत होतं की माझी घरमालकीन ही पुरुषांना आपल्या इच्छेपोटी बोलावते, त्यांना तीही पैसे देते. म्हणून मी माझ्या मित्राला सगळं काही सांगितलं आणि त्याला सांगितलं की जर तू हे सगळं करण्यास तयार असेल तर तुझी ही चांगली कमाई होईल. माझं बोलणं ऐकून तो म्हणाला की अरे असं होऊ शकतं का की मी सुद्धा तुझ्यासारखाच तिच्यासाठी पुरुषांची व्यवस्था करू लागू? मग मी म्हणालो की ठीक आहे, मीही माझ्या घरमालकिनीला विचारतो. तेव्हा मी माझ्या घरमालकिनीला ही गोष्ट सांगितली तेव्हा ती माझ्यावर खूपच रागावली. ती म्हणाली की तू माझा विश्वासघात केला आहे, तू ही गोष्ट दुसऱ्या कोणाला का सांगितली? मी म्हणालो तो माझा मित्र आहे आणि तो खूपच मजबूर आहे, म्हणूनच मला त्याला सांगावं लागलं. माझं ऐकून घरमालकीन बोलू लागली की जर तो मजबूर असेल तर त्याने माझी इच्छा पूर्ण करावी, कारण माझ्यासाठी पुरुषांची व्यवस्था फक्त तूच करशील. दुसऱ्या दिवशी मी माझ्या मित्राला जाऊन ही गोष्ट सांगितली. मग त्याने खूपच मजबुरीत माझ्या घरमालकीची इच्छा पूर्ण करण्यास होकार दिला आणि मी त्याला घरमालकीने दिलेल्या पत्त्यावर घेऊन गेलो. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी ऑफिसमध्ये गेलो तेव्हा मी माझ्या मित्राला विचारलं की काय झालं होतं. तर तो म्हणाला की अरे खूप मजा आली, अशी फिलिंग तर मला पहिल्यांदाच मिळाली आणि त्याचबरोबर खूप सारे पैसे देखील मिळाले. खरंच आता तर मी वारंवार जाईल. त्याच्या या बोलण्याने माझ्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. मी विचार केला की एकदा मला हे सगळं बघायला पाहिजे. मग एक आठवड्यानंतर जेव्हा माझा मित्र पुन्हा माझ्या घरमालकिनीसोबत गेला तेव्हा मी हळूच त्याच्या खोलीबाहेर लपलो
आणि हळूच खिडकी उघडून आत पाहिलं. आतलं दृश्य पाहून मी आश्चर्यचकित झालो. माझी घर मालकीन एकाच वेळी 10 पुरुषांसोबत होती. ते सगळं पाहून माझ्या श्वासांचा वेग वाढला आणि घाम येऊ लागला. आता माझ्या ते इच्छांचे वादळ उठू लागले. खोलीत परतल्यानंतर माझ्या तरुणाईने वेग घेतला. मी ही विचार करू लागलो की काश मला पण अशी संधी मिळावी. मी ठरवले की मी आता घरमालकीणीशी बोलणार की मला सुद्धा तिची सेवा करण्याची संधी द्यावी. पण काही आठवड्यात ऑफिसमध्ये इतकं काम वाढलं की माझ्यात तितकी शक्तीच उरली नाही. त्यामुळे मला काही दिवस वाट पाहावी लागली. हळूहळू करून 2 महिने उलटले. एका दिवशी माझ्या त्याच मित्राची प्रकृती जास्तच बिघडली, तर मी त्याला डॉक्टरकडे घेऊन गेलो. डॉक्टरने त्याची लक्षणं पाहिले आणि मग त्याला तपासणीसाठी पाठवले. मी माझ्या मित्राची वाट पाहत बसलोच होतो. तेव्हाच मी माझ्या घर मालकीला त्या रुग्णालयात पुन्हा पाहिलं. मी लगेचच त्या डॉक्टरच्या केबिनमध्ये पोहोचलो, जिथून ती बाई बाहेर आली होती. तिच्या बाहेर पडताच मी आत गेलो आणि डॉक्टरांना विचारलं ती बाई कशासाठी आली होती. डॉक्टरांनी सांगितले की ती इलाज करत आहे. मी विचारले की तिला काय त्रास आहे. त्यानंतर डॉक्टरने जे काही सांगितलं ते ऐकून तर माझं भानच हरपलं. मला वाटले की जणू माझ्या पायाखालची जमीनच सरकली आहे. मी लगेचच माझ्या मित्राकडे धावत पोहोचलो. माझ्या मित्राचे चेकअप झाले होते आणि रिपोर्ट 2 तासानंतर मिळणार होते. माझ्या मित्राने माझा चेहरा पाहिला आणि तो म्हणाला की तू एवढा का घाबरला आहेस. अरे मला जास्त काही झालं नसेल. त्याचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. तो मला समजावत होता, पण माझ्या डोक्यात काहीतरी वेगळं चाललं होतं. मी तर आज रात्री स्वतःला त्या घर मालकीणीवर माझी इच्छा पूर्ण करण्याच्या कल्पनेत रंगलो होतो. पण देवाने मला वाचवलं. मात्र माझा मित्र वाचला नाही. मी हे सगळे विचार करतच होतो तेव्हाच माझ्या मित्राने मला जोरात हलवले आणि मी जणू एका झोपेतून जागा झालो. तो म्हणाला की तू कशाचा इतका विचार करतो. मी रडता रडता त्याला सगळं सांगून टाकलं. माझं बोलणं ऐकून त्याचेही हातपाय थरथर करू लागले आणि तो डोकं धरून बसला. 2 तासानंतर जेव्हा रिपोर्ट आला तेव्हा तेच झालं ज्याची आम्हाला भीती होती. आम्ही वेळ न घालवता पोलिसांकडे पोहोचलो आणि पोलिसांना सगळ्या गोष्टी सांगितल्या. 2 तासांच्या आत मी पोलिसांसोबत माझ्या घर मालकीच्या घरात उभा होतो. पोलिसांनीही तिला अटक केली आणि आम्हालाही अटक केली, कारण कुठेतरी या सर्वांमध्ये आम्ही सहभागी होतो. मी माझ्या घरमालकीला विचारले, शेवटी तू आमच्याबरोबर असं का केलं. तर ती म्हणाली की तुझ्याबरोबर तर मी काहीच केलं नाही आणि तुझ्या मित्राला तर तूच माझ्याकडे आणलं होतंस. मी म्हणालो, तुला असे करताना लाज नाही वाटले का. तू कळत नकळत कित्येकांच्या आयुष्याची राख रांगोळी केलीस. तेव्हा ती रागाने ओरडू म्हणाली, माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं त्याचं काय. मग ती सांगू लागली की या सर्वाची सुरुवात कशी झाली. ती म्हणाली की माझा एक प्रियकर होता आणि मी त्याच्यावर खूप प्रेम करत होते. त्याच्या खातर मी माझ्या आईवडिलांशी भांडून त्याच्याबरोबर पळून गेले. पण त्याने त्याच्या शारीरिक इच्छा माझ्याबरोबर पूर्ण करून घेतल्यानंतर तो मला सोडून गेला. मी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो ऐकायला तयार नव्हता. मग मला कळाले की माझ्यासोबतच कित्येक मुलींशी संबंध ठेवत होता. हे पाहून माझं हृदय तुटलं आणि मी परत घरी आले. माझ्या आईवडिलांनी मला आनंदाने स्वीकारलं, कारण मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होते आणि आमच्या घरात पैशाची कधीच कमी नव्हती, कारण मी माझ्या वडिलांच्या सगळ्या संपत्तीची एकमेव वारस होते. काही महिन्यानंतर माझ्या वडिलांनी माझं लग्न एका खूप श्रीमंत कुटुंबातील मुलासोबत करून दिलं. मी विचार केला की आता मी सगळं प्रेम माझ्या पतीला देईन, पण लग्नाच्या काहीच महिन्यात कळलं की तोही दुसऱ्या महिलांसोबत संबंध ठेवतो. आता माझ्या माणसावरचा विश्वासच उडाला होता. मला माणसांचा तिरस्कार होऊ लागला, कारण मी ज्या माणसाला जवळून ओळखले तो फक्त शरीराचा भुकेला निघाला. त्याला प्रेमाचा काहीच मोलच नव्हतं, फक्त शरीराची हाव होती. मी विचार केला की मी माझ्या पतीला घटस्फोट देईन आणि आयुष्यभर एकटी राहीन. हा विचार करून त्याला घटस्फोट देऊन मी घरी परत आले. पण काही महिन्यांनी एक अशी गोष्ट समोर आली ज्यामुळे माझं जगत बदललं. मला कळलं की मला एडस झाला आहे, ज्याचं कारण माझा नवरा होता, कारण तो एकाच वेळी अनेक महिलांशी संबंध ठेवत होता. आता माझा तिरस्कार इतका वाढला होता की त्याची काही सीमाच नव्हती. मी त्याच दिवशी निर्णय घेतला की आता मी कोणत्याही अशा माणसाला सोडणार नाही जो एका स्त्रीच्या शरीराकडून बघून वासनेच्या भावनेने लाळ गाळतो. आणि मग या आजाराचा प्रसार करण्याचा निर्णय घेतला. तुझ्यासोबत मी हे सगळे यासाठी केलं नाही, कारण तुझ्यात मी एक चांगला माणूस पाहिला, ना की एका स्त्रीच्या शरीराला भुकेला प्राणी. मी एवढ्या दिवसांपासून जिवंत आहे कारण मला वेळेवर या आजाराची माहिती मिळाली आणि मी माझा योग्य उपचार करत आहे, कारण मला शक्य तितके जास्त लोकांना माझा शिकार बनवायचा आहे. मला माहित आहे की मी जिवंत राहणार नाही,
पण मला माझ्या केलेल्या कृत्याचं कोणतंही दुःख नाही. माझ्या मित्राची अवस्था खूपच वाईट झाली होती आणि मी देखील मनोमन खूप पश्चाताप करत होतो. मी विचार केला की लालसीच्या आहारी जाऊन मी माझ्या मित्राला स्वतःच्याच मृत्यूच्या दारात ढकललं होतं. मित्रांनो, आता तुम्ही सांगा, माझ्या मालकीने स्वतःवर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी इतरांना अशा प्रकारे मृत्यूच्या जाळ्यात ओढून योग्य केलं की अयोग्य? तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.